हॅलो सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ आहे अष्टलक्ष्मी कलश पूजा आणि यंत्र उजळवणे म्हणजे अभिषेक करणे, ते पण आमुषाच्या दिवशीची. आणि अष्टलक्ष्मी कलशाची 25 पूजा कशी करायची आणि पहिल्यांदा मंत्र कोणता घ्यायचा, कशी काय पूजा करायची त्याविषयी थोडीशी माहिती. पहिल्यांदा दिवा वगैरे प्रज्वलित करून घेतले, दोन्ही पण. एक तुपाचा दिवा लावला, एक तिळाच्या तेलाचा. असं पूजा मांडून घ्यायची. देवीला लाल वस्त्र आवडतं म्हणून लाल वस्त्र आपण खाली चौरंगावर टाकून घ्यायचं. आणि देवीचे 5 मंत्र घ्यायचे. ते म्हणताना आता कोणचे ते पण मी सांगते. देही सौभाग्य आरोग्य देही मे परम सुखम रूपम देही जय देही यशो देही देश जही सर्वबाधा प्रशमन त्रिलोक्याशा खिल्लेश्वरी योम्योतया कार्यमस्मत व्याधी विनाशनम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते सर्वबाधा प्रशमन त्रिलोक्याशा खिल्लेश्वरी योम्योतया कार्यमस्मत वैरी विनाशनम पुत्रां देहि धनं देहि सर्वकामाश्च देहि रूपम देहि जय देहि यशो देहि दृष्ट जय. हे असे 5 मंत्र आहेत. हे देवीचं आपण करताना हे 5 मंत्र म्हणत राहायचे. आणि किंवा मग ते जर नाही मंत्र कोणता आला. आणि ही अष्टलक्ष्मी कलश मी हा बाप्पा स्टोऱ्यामधून मागवला आहे. त्यात हे आलेलं साहित्य आहे. हे मी पूर्ण असं लाल त्यांच्यासोबत ती लाल कपड्याची पिशवी येते, त्याचं सगळं साहित्य वगैरे ठेवून द्यायचं पूजा वगैरे झाल्यानंतर. आणि हे हो काही बघता काय काय साहित्य आहे. बांगड्या, हिरव्या छोट्या बांगड्या, कमळगट्ट्याची मणी, गोमती चक्र, पुन्हा काय रुद्राक्ष, हे असे पांढरे मणी, काळी मणी, असे हे पुन्हा काय म्हणतात त्याला शंख, असे हे 5-6 ह्याचे साहित्य आहे. बघू शकता हे अशा पद्धतीने आणलेलं आहे. पुन्हा त्यात पुन्हा मी श्रीयंत्र एक त्यावर ठेवायला आणलं होतं, चांदीचं आहे ते पण. आणि नंतर पुन्हा लक्ष्मीचे कॉईन बघा आपल्याला काय म्हणतात त्याला दिवाळीत लक्ष्मीपूजनाला लागतात ते. मग मी ते पण 2 होते, ते पण पुन्हा पूजा करायला मी सुरुवात केली त्याच्यासोबत बी. हे अशी ह्याचे साहित्य एवढे मिळतं त्या कलशासोबत. खरं आणून बघा, हे पूजा करून बघा, खरंच खूप रिझल्ट आहे ह्या पूजेचा. मला तर रिझल्ट आलेला आहे म्हणून मी तुमच्या पोस्तर हे पूजेचे साहित्य सांगत आहे तुम्हाला. एवढं लागतं तेवढं लागतं, करू शकता तुम्ही. मंत्र काय साधे सोपे आहेत. कमलाक मंत्र घ्यायचा. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्री महालक्ष्मी नमः. हा पण मंत्र घेऊ शकता. आणि हा काय म्हणतात त्याला कमळ आहे ना, कमळ मला मी स्वामीलाई शीतलताई असं काहीतरी आहे, त्यांच्याकडून मागवलेलं आहे मी ते पण. आणि कोणच्यांची सेवा पण मी त्यांच्याकडून मागवली आहे. आणि 2 दिवे असं हे साहित्य त्यांच्याकडून मागवलेलं आहे. खरंच ते पण कुंचनची सेवा पण करून बघा. ते पण कुंचनची सेवा अशीच आहे, त्याचा पण रिझल्ट आहे. पण कसं आहे, कुंचनची सेवा केलं तर असं एक होतील देवीची सेवा. पण अष्टलक्ष्मी म्हणलं तर पूर्ण 8 देवींची आपल्याकडून सेवा होती, म्हणून ही अष्टलक्ष्मीची सेवा करत असते मी. खरंच त्याचा रिझल्ट खूप आहे, करून बघा. आणि त्याच दिवशी एक मंत्र घ्यायचा. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये महिमे प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा. असे हे मंत्र देवीचं ते पूर्ण आपण कलश भरेपर्यंत घेत चला. खरं त्याचा रिझल्ट खूप आहे. तळमळीची सांगण्याचा उद्देश करते मी. खरंच तुम्ही. आणि त्याला काय हो, ते कलश भरल्यानंतर कलश भरताना काय सेवा घ्यायची, त्यात हळदी कुंकू आधी टाकायचं, अक्षदा टाकायच्या, त्याच्या खाली पण आपण काय हे केले ना कमळात पण तांदूळ भरून घ्यायचे, त्यात पुन्हा कॉईन टाकायचे. कॉईन टाकून हळदी कुंकू टाकायचं, त्याच्यावर कलश ठेवायचा. कलश ठेवून पुन्हा त्याच्यात हळदी कुंकू कलशात पण घ्यायचं. आणि नंतर एक तांदळाचे हात मोठ भरून तांदूळ हे टाकत राहायचं. हे बघू शकता तुम्ही मी सेवा माझी. हे अशा पद्धतीने सेवा करत चला. नंतर जे प्लेटमध्ये काढलेलं आहे त्यातलं साहित्य, गोमतीचक्र किंवा नारळ किंवा कवड्या हे एक टाकत चलायचं. नंतर पुन्हा तांदळाचं एक त्याचे एक असे ह्या पद्धतीने कलश भरून घ्यायचा. अशा पद्धतीने करायचं.
हे पूर्ण असे मी भरून पूर्ण केले. पण मंत्र माझा सुरूच होता. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री हे पवळे, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, असा हा मंत्र घ्यायचा. मंत्र म्हणून घेतल्यानंतर शेवट्याला पुन्हा त्याच्यावर हळदी कुंकू टाकायचं. नंतर ते देवी जे दिसायलेत ना लक्ष्मीचे कॉईन ते पुढच्या तोंडाला असे पुढच्या ह्याला लावून घ्यायचे. त्याच्यावर हळदी कुंकू टाकून महागच तिसरं यंत्र घ्यायचं. लाल फुल एक व्हायचं किंवा गजरा मिळाला तर गजरा पण हे करायचं, परिधान करायचा. अशा पद्धतीने सेवा करायची. नंतर ते पूजा झाली की आपल्याला लक्ष्मी अष्टक हे 11 किंवा 1 वेळेस म्हणू शकता, जशी तुम्हाला वेळाच्या ह्याच्यानुसार. करुणी वंदन सद्भाव धरून लक्ष्मीचरण पावन रे, कमल आसन कमल वदन कोमल ते मन लक्ष्मीचे, चक्र गदा हाती माता आदिशक्ती प्रसन्नती मूर्ती, जगन्माता जगाला आधार चालवी व्यवहार, दिव्य अलंकार शोभती ते, प्रसन्न होईल धन धान्य देईल, संकटा नेईल दूर माझ्या, देवी ही प्रार्थना सुख समाधान कुटुंब कल्याण वर देई, चित्त शुद्ध करी दैन दूर करी, निर्मळ अंतरी ठेव सदा, जी चूक झाली मायेपोटी घाली, तूच आता वाली भक्तजना, नित्य हे अष्टकम गातील जे लोक, श्रद्धाळू भाविक पावन ते. हे असं पूर्ण पूजा झाल्यावर ही श्रीलक्ष्मी अष्टक आवर्जून ही सेवा करा. त्यानंतर आरती लक्ष्मी देवीची दुर्गेट भारी म्हणू शकता, किंवा गुरुवारची जी पोथी आहे त्याच्यात पण 2 आरती दिलेल्या, जी तुम्हाला योग्य वाटते ती आरती घ्यायची. नंतर खालची सेवा कोणची माते, माझी हे आमोशाची सेवा. 3 यंत्र, कुबेर यंत्र, रुद्रयंत्र आणि श्रीयंत्र, ही त्याच्यावर सेवा अभिषेक करायचा असतो. मग अभिषेकासाठी मी साधं पाणी, आपलं पिण्याचं पाणी साधं उघडलं घेऊन त्याच्यावर साधा अभिषेक करायचा पाण्याचा. तो पण रुद्र घेतलं, रुद्रावर पूर्ण रुद्र वाचन करायचं. काळभैरवाष्टक घ्यायचं, नामावली घ्यायची, नित्यसेवेच्या पुस्तकात पूर्ण आहे. आणि पुन्हा कुबेर यंत्र घेतलं. कुबेर यंत्र घेऊन त्याच्यावर बी कुबेराचा मंत्र घ्यायचा. तो पण तुम्हाला जर खरंच माहीत नसेल तर कुबेर मंत्र पण मी म्हणून दाखवते. ओम वैष्णवाय स्वाहा, ओम श्रीम ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः. हा रुद्रयंत्र आहे. आणि पलीकडच्या उजव्या हाताला कुबेर यंत्र. आणि मधल्या सेंटरचं तुम्ही बघू शकता, खूप मोठं आहे ते श्रीयंत्र आहे. ते पण मी दिंडोरीहून मागवलेलं आहे. खूप छान आहे श्रीयंत्र. आणि श्रीयंत्रावर तर श्रीसूक्ताचा अभिषेक करायचा 16 वेळेस किंवा 11 वेळेस किंवा 7 वेळेस किंवा 1 वेळेस, म्हणजे ज्याला जेवढी वेळ आहे त्यानुसार करू शकता. आणि नंतर काही कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन केव्हा करायचं, अष्टमी, पौर्णिमा किंवा शुक्रवार, मंगळवार अशा दिवशी करायचं. अमावस्या दिवशी फक्त अभिषेक करून, पंचवार पूजा करून, फुलं वाहून आरती करून घ्यायची. हे असं माझे अभिषेक वगैरे पूर्ण मी करून घेतले. म्हणजे यंत्र पूर्ण उजळवले. कारण की यंत्र उजळणे म्हणजे काय, तर त्यात प्राणप्रतिष्ठासारखं देवत्व पण येतं. जसे अभिषेक वगैरे करतात तसं देवत्व आल्यासारखं त्याच्यात ऊर्जा येते. आणि त्याची कशी ऊर्जा वाढते अमावस्येच्या दिवशी केला तर. म्हणून हे छोट्या मोठ्या अशा सेवा करत चला. खरंच त्याचा खूप घरात फरक पडतो. आणि मी ना हे गळत्या ना ह्याच्यातून आणलेले आहेत, केंद्रातूनच मिळालेले आहेत. हे मोठी तर मला भांड्याच्या दुकानातून घेतली, पण हे 2 आहेत ना मी केंद्रातून घेतल्या होत्या खरंच. आणि हे काही कुबेर यंत्रावर तुळशीची माळ ठेवायची आणि रुद्राक्षाची माळ रुद्रयंत्रावर आणि श्रीयंत्रावर तर कमळगट्ट्याची माळ. असे हे 3 यंत्र आपल्या घरात असायलाच पाहिजे. लक्ष्मीसाठी श्रीयंत्र, आणि कुबेरचं तर पित्रासाठी, आणि रुद्र आहे ते आपल्या आयुष्यासाठी. आरोग्य कुणाला नको आहे म्हणून हे 3 यंत्र घरात असायलाच पाहिजे. आणि छोट्या मोठ्या अशा सेवा असतात अमावस्याला, ते वगैरे करत चला. आणि श्रीयंत्राची तर सेवा असतेच आपली, आता सांगितल्याप्रमाणे मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा आणि अष्टमी दिवशी. आणि रुद्राची सेवा आपण सोमवारी 43 दिवसाची सेवा केली तर ते तर सगळ्यात उत्तम. ज्याचे काय जे पिणारे खाणारे वगैरे असतात त्याचे
त्यातून तीर्थातून खरंच निवारण होतं. म्हणून ही रुद्र घेत चला, रुद्रातून मी खूप फरक जाणवतो. आणि अशा प्रकारे मी त्यांची पूजा करून घेतली. आज बघा हो का किती छान, मनालासुद्धा खूप आपल्यालासुद्धा बरं वाटतं. आणि त्यातून आपल्या घरात पण वास्तूत पण छान असं होतं. आपल्या मंत्र तंत्र स्तोत्र असे म्हणून होतात ना, त्याच्यामुळं आपण केलं तर आपल्या लेकरांना पण माहिती होतात हे सगळ्या गोष्टी. म्हणून ही छोट्या मोठ्या सेवा करत चला, खरंच त्यातून खूप फरक पडतो होतो. म्हणून ही सेवा करते मी. वेंकटेश स्तोत्र असेच आपले नित्यसेवा 3 अध्याय, 11 माळी जप, पुन्हा लिहायचा असतो माझा जप. मी ही सेवा अशा करत राहते. बघा हो का सेवा कशी वाटते. असं इथून उठूसुद्धा वाटत नव्हतं, इतकी पूजा माझी प्रसन्न वाटत होती ना खरंच. बघा तुम्ही. आणि अलीकडं माझं पूर्ण जर तुम्हाला देवघराचा पूर्ण माझ्या मंदिराचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करा, लाईक करा, एक सबस्क्राईब करत जा. खरंच ताईंनो दादांनो, कसा वाटला व्हिडिओ प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. कसं कुठं चुकलेलं असेल तर माफी असावी. सर्वांना श्री स्वामी समर्थ.